नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 4 राज्यांच्या निकालानंतर अर्थात भाजपच्या शिडामध्ये वारं शिरलेलं आहे, ते विजयाचं आहे. त्याच्यामध्ये उत्साह संचारलेला आहे लोकांमध्ये, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये. त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. अर्थात काँग्रेसमध्ये त्यामुळे फारशी हलचल दिसत नाहीये, एका प्रकारची ऊर्जा दिसत नाहीये आणि त्यामुळेच या निकालांनी देशाच्या राजकारणावरती परिणाम केलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. मात्र हे सगळं जरी असलं तरी तेलंगणाचा निकाल जो आहे तो तेलंगणाचा निकाल काँग्रेससाठी दिलासादायक म्हणावा लागेल आणि काँग्रेसला तिथं तेलंगणात मिळालेल्या यशामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये एका प्रकारे आनंदाची लहर आहे, आनंदाचे तुषार उडतात. आणि त्याचं कारण असं आहे की तेलंगणामध्ये केसीआर यांचा झालेला पराभव. आता केसीआर यांचा पराभव झाल्यामुळे महाराष्ट्रात आनंद होण्याची काय गरज आहे असं तुम्ही विचाराल तर त्याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं असेल तर 6 महिन्यांपूर्वी BRS म्हणजे तेलंगणा राष्ट्र समितीनं आपल्या राष्ट्रीय ॲस्पायरेशन जाग्या झाल्यानंतर भारतीय राष्ट्र समिती असं त्याचं नामकरण केलं आणि त्यानुसार तेलंगणातल्या राजकारणानं महाराष्ट्रात प्रवेश केला. म्हणजे ज्या पद्धतीनं MIMनं नांदेडच्या मार्गे महाराष्ट्रात प्रवेश केलेला होता तसाच BRSने सुद्धा महाराष्ट्रात प्रवेश केला. आता त्या प्रवेशामुळे झालं काय तर तिथले जे स्थानिक नेते होते म्हणजे जे नेते काँग्रेस BJP यांच्या राजकारणाच्या परिघाच्या बाहेर असलेले होते मात्र त्यांचा प्रभाव होता त्या नेत्यांना BRSनं ॲब्सॉर्ब करायला सुरुवात केली होती. आणि त्याचा परिणाम जो आहे तो मला असं वाटतं की आपल्याला ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. काही ग्रामपंचायती नांदेड जिल्ह्यातल्या तिथे BRSचं वर्चस्व सुद्धा निर्माण झालं. मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, पैसा खर्च करण्यात आला. अनेक नेत्यांना जे आहे ते त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं. आपण जर सांगितलं तर माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार अण्णासाहेब माने, हर्षवर्धन जाधव यांच्यासकट नांदेड, परभणी, यवतमाळ, उदगीर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमधल्या मातब्बर नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा मनसुबा जो होता तो BRSचा होता. चंद्रशेखर राव त्यासाठी अगदी आपला वेळ, पैसा आणि बाकी सगळ्या रिसोर्सेस सुद्धा खर्च करत होते. आपण बघितलं की महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे आमदार होते भालके म्हणजे भारत भालके पंढरपूरचे, त्यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांचा राष्ट्रवादीच्या तिकिटावर पराभव झाला. मात्र त्यानंतर भगीरथ भालके यांना थेट विमानानं स्पेशल चार्टरनं त्यांनी बोलवून घेतलं हैदराबादला आणि त्यांचा प्रवेश करून घेतला. म्हणजे अशा पद्धतीनं एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न जो आहे तो BRSने केलेला होता आणि म्हणूनच काँग्रेसच्या नेत्यांना धडकी भरलेली होती. ही धडकी भरण्याचं कारण काय होतं तर त्याची मुळं जी आहेत ती जर शोधायची असतील आपल्याला 2019मध्ये जावं लागेल. 2019च्या आधी BRS म्हणजे मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे AMIM जे असदुद्दीन ओवैसी यांचा जो पक्ष आहे त्यांच्याशी वंचित बहुजन आघाडीची युती झाली म्हणजे प्रकाश आंबेडकरांची युती झाली आणि त्यांनी नांदेड मार्गेच मला असं वाटतं की MIMनी प्रवेश केला. नांदेड मार्गे प्रवेश केला. नांदेडमध्ये त्यांचे 15पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले. त्यानंतर त्यांनी सोलापूर, नांदेड, बीड, परभणी या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाय रोवले आणि छोट्या छोट्या प्रमाणामध्ये त्यांचे नगरसेवक निवडून येऊ लागले. आणि मग लोकसभेला त्याचा मोठा परिणाम बघायला मिळाला. लोकसभेमध्ये जवळपास त्यांचा एकच खासदार जरी निवडून आला असला म्हणजे जे माजी पत्रकार आहेत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील ते जरी निवडून आलेले असले तरी त्यांनी काँग्रेसच्या मतांमध्ये विभाजन करून म्हणजे त्यावेळेला आघाडीच्या मतांमध्ये विभाजन करून लोकसभेच्या 10 ते 12 सीट्स पाडल्या म्हणण्यापेक्षा की त्या त्यांच्या मतांच्या विभाजनामुळे पडल्या. त्यातल्या कुठल्या सीट होत्या तर त्यातल्या हातकणंगलेची सीट होती, सांगलीची सीट होती ज्या सीटवरती विशाल पाटील उभे होते शिट्टीवरती म्हणजे राजू शेट्टी यांच्या पक्षाकडून. स्वतः राजू शेट्टी यांचा पराभव झाला. त्यानंतर आपण सांगलीतली सीट बघितली. त्यानंतर सांगलीमध्ये त्यावेळेला लोकसभेला वंचितच्या तिकिटावरती आत्ता भाजपचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर उभे होते. त्यांनी 3.5 लाख मतं घेतली तिथे. त्यानंतर सोलापूरमध्ये आपण बघितलं की जयसिद्धेश्वर स्वामी तिथे निवडून आले. तिथेही मोठा फटका जो आहे तो वंचितच्या मतांमुळे सहन करावा लागला काँग्रेसला आणि तिथेही प्रकाश आंबेडकर लढत होते 2 जागांवरून, अकोल्यातून आणि सोलापूरमधून, तर तिथं त्यांना मोठा फटका सहन करावा लागला. अकोल्याची जागा आहे. नांदेडमध्ये स्वतः माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निवडणूक लढत होते. अशोक चव्हाण तितक्याच मतांनी हारले जितकी मतं
वंचित बहुजन आघाडीला पडली. म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं तिथं डिफेक्टर म्हणून काम केलं. एका प्रकारे काँग्रेस आणि NCPच्या मतांना छेद देण्याचं काम 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि MIMच्या युतीने केलेलं होतं किंवा आघाडीने केलेलं होतं. आणि त्यामुळे काँग्रेसच्या मनामध्ये यावेळेला ही धडकी होती. काँग्रेस नेते यावेळेलाही चिंतित होते की गेल्या वेळेला जवळपास 7% वोटिंग पर्सेंट जे आहे ते MIM आणि MIM आणि वंचितने घेतलेलं होतं. 7% मतांसकट त्यांनी 10 ते 11-12 जागांवरती परिणाम केलेला होता. त्यांचा एक खासदार निवडून आलेला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती जी आहे ती पुन्हा या पट्ट्यामध्ये घडणार का, अशी चिंता जी आहे ती काँग्रेसच्या नेत्यांना लागून राहिलेली होती. आणि त्याचं कारण होतं BRSची इमेज, त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं तेलंगणामधलं काम, त्यांच्या योजना. अर्थात KCR यांनी एका प्रकारे आपली इमेज जी आहे ती लार्जर दॅन लाईफ करून ठेवली होती. KCR यांनी जवळपास 3 सभा ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये घेतल्या. त्यातली एक सभा त्यांची नांदेडला झाली, दुसरी त्यांची सभा जी आहे ती छत्रपती संभाजीनगरला झाली, तिसरी सभा त्यांची कंधारला झाली. आणि या सभांमधून अब की बार किसान सरकारचा नारा त्यांनी दिलेला होता. आणि त्यांनी असं सांगितलं की मी जे शेतकऱ्यांसाठी करतो आहे तेलंगणामध्ये ते जर इथल्या सरकारनं केलं तर मात्र मला इथे येण्याची गरज पडणार नाही, मी इथे येणार नाही. पण मुद्दा काय होता, तेलंगणा राष्ट्र समिती किंवा BRS जी मतं घेत होती ती भाजपची मतं घेत होती का, किंवा ती शिवसेनेची मतं घेत होती का, किंवा ती राष्ट्रवादी अजित पवार गटाची मतं घेत होती का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण BRS किंवा TRS यांचा जो मतदार आहे तो मतदार पारंपरिक जो मतदार आहे तो काँग्रेसची विचारांचा मतदार आहे. तो एका प्रकारे सेक्युलर विचारांचा मतदार आहे. तो एका प्रकारे सर्वांना सोबत घेऊन जाणारा मतदार आहे. म्हणजे काय तर मुस्लिम, दलित, अल्पसंख्याक असतील किंवा या भागातले शेतकरी असतील त्या मतदारांवरती मोठ्या प्रमाणावरती प्रभाव जो होता तो तेलंगणामध्ये सुद्धा TRSचा राहिलेला आहे, BRSचा राहिलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच वोटरला केटर करण्याचा प्रयत्न जे आहे ते चंद्रशेखर राव करत होते. आणि म्हणूनच जो काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे त्याच मतदाराला आपल्याकडे ओढण्याचं काम ज्यावेळेला BRS करू लागली होती त्यावेळेला काँग्रेसच्या नेत्यांच्या मनामध्ये धडकी भरलेली होती. अर्थात नांदेडचा जो पट्टा आहे किंवा नांदेडचा जी सीमारेषा आहे त्याला लागूनच तेलंगणा आहे. आणि त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्याची क्रेज बघायला मिळाली. लार्जर दॅन लाईफ असे पोस्टर्स, बॅनर्स बघायला मिळाले. आणि त्यांच्या सभा ज्यावेळेला असायच्या त्यावेळेला जवळपास अख्खा परिसर जो आहे तो पिंक किंवा गुलाबी झालेला आपल्याला बघायला मिळायचा. अशा सगळ्या पद्धतीनं त्यांनी काँग्रेसी मतदाराला आपल्याकडे ओढण्याचं काम जे आहे ते करायला सुरुवात केलेली होती. त्यासोबतच शेतकरी आपला पोशिंदा आहे, त्यामुळे शेतकऱ्याला तेलंगणामध्ये 24 तास मोफत वीज आहे, तशीच आम्ही इथं वीज शेतकऱ्याला देऊ. त्यासोबतच सकल सिंचन क्षेत्रात तेलंगणामध्ये 119% वाढ झाली. तशाच पद्धतीने आम्ही इथल्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करू. लहान मुली, गर्भवती महिलांसाठी KCR किट तिथं दिलं जातं. तशाच पद्धतीने आम्ही इथल्या महिला मुलींसाठी काम करू. त्यासोबतच रयतू बंधू योजना, रयतू विमा योजना, शेतकरी मित्र योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर 10,000 रुपये वर्षाला KCR देत होते. तशाच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे देऊ, थेट पैसे देऊ असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यासोबतच दलितांना प्रोत्साहन देण्यासाठी दलित बंधू या योजनेअंतर्गत व्यवसाय उभारण्यासाठी 10 लाख रुपये देण्यात येत होते. आणि हे पैसे विदाऊट परतावा होते, म्हणजे हे पैसे परत करायचे नव्हते. आणि या योजनेअंतर्गत हजारो लाभार्थ्यांनी तेलंगणामध्ये व्यवसाय उभे केले आहेत. कल्याण लक्ष्मी योजना, शादी मुबारक योजना, अशा अनेक योजनांचा एक गुलदस्ता घेऊन BRSचे नेते आणि चंद्रशेखर राव जे आहे ते महाराष्ट्रात आलेले होते. तुम्हाला आठवत असतील ती दृश्य तर छत्रपती संभाजीनगरच्या सभेसाठी जवळपास एक 400-500 गाड्यांचा ताफा घेऊन आणि सगळ्या आमदारांना एका बसमध्ये बसवून BRSचे प्रमुख चंद्रशेखर राव जे आहेत ते हैदराबादवरून महाराष्ट्रामध्ये आलेले होते. आणि त्यामुळेच काँग्रेसचं धाबं दणाणलेलं होतं. काँग्रेसला यावेळेलाही धडकी भरलेली होती की ज्या पद्धतीनं गेल्या इलेक्शनमध्ये MIM आणि वंचित बहुजन आघाडीनं मतांमध्ये विभाजन करून भाजपचा फायदा झाला, तशाच पद्धतीनं यावेळेला BRS सुद्धा जर महाराष्ट्रामध्ये घुसलं तर त्याचाही तोटा आपल्याला यावेळेला काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला सहन करावा लागेल. आणि साधारणतः ज्या जागांवरती आपण नजर ठेवून आहोत लोकसभेच्या त्या जागा कमी होतील अशा पद्धतीची ती धास्ती होती. आणि आत्ता ज्यावेळेला रिझल्ट लागला तेलंगणाच्या विधानसभेचा, अर्थात तेलंगणामध्ये ज्यावेळेला त्यांचं वारू जे आहे ते भरकटते असं वाटायला लागलं त्यावेळेला त्यांनी इथलं लक्ष कमी करून शेवटच्या 2-3 महिन्यांमध्ये तेलंगणामध्ये जास्त लक्ष दिलेलं होतं. आणि त्यामुळंच इथलं जे BRSची जी धडपड होती किंवा BRSचं जे इथलं वातावरण होतं, व्हायब्रन्सी होती, ती एका प्रकारे कमी झाली होती. पण ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी काँग्रेसला 64 जागा मिळाल्या, BRSला 39 जागा मिळाल्या, भारतीय जनता पक्षाला 8 जागा मिळाल्या, MIMला 7 जागा मिळाल्या. अर्थात ज्याला काँग्रेस तिथं सत्तेवर आली त्यावेळेला BRS आता विरोधी पक्षात गेल्यामुळे BRSचं इथलं जे
इंटरव्हेन्शन आहे किंवा इथं जे त्यांचा सतत हस्तक्षेप करणं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, त्याला थोडासा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण आता लोकसभेच्या आधी BRSचं जे महत्त्वाचं टार्गेट आहे ते म्हणजे त्यांचे आत्ताचे खासदार रिटेन करणं. तिथं गेलेली सत्ता जी आहे त्या मुळे आपल्याला त्याचा लोकसभेमध्ये फटका बसू न देणं, यासाठी BRSला काम करावं लागेल. BRSचे प्रमुख चंद्रशेखर राव असतील किंवा त्यांचे पुत्र KTR असतील किंवा त्यांची मुलगी कविता असतील, या सगळ्यांचं लक्ष जे आहे ते आता तेलंगणामध्ये लागून राहिलेलं आहे. त्यामुळं काँग्रेसची डोकेदुखी महाराष्ट्रातली मिटलेली आहे असं म्हणायला तुर्तास हरकत नाही. अर्थात हे सर्व प्रकारे BRS अजिबातच इथं निवडणूक लढणार नाही किंवा BRS अजिबातच इथं लक्ष घालणार नाही अशा पद्धतीची स्थिती नसली तरीसुद्धा जी ताकद KCR सत्तेत आले असते त्या पद्धतीनं वापरली गेली असती, रिसोर्सेस वापरले गेले असते, लोकांच्या करवी ती ताकद वापरली गेली असती, तशी ताकद वापरताना आता BRSवरती मर्यादा येतील आणि त्या मर्यादांमुळेच मला असं वाटतं काँग्रेसचं मराठवाड्यातल्या पट्ट्यातलं स्थान जे आहे ते जे काही आता त्यांना ती जी धास्ती होती ती धास्ती कमी झालेली असेल. सोलापूरमध्ये ज्या पद्धतीनं त्यांना एका मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार होतं ते आव्हान थोडंसं कमी झालं असेल. आता प्रश्न असा आहे की BRSनी जे चंचू प्रवेश महाराष्ट्रात केलेला आहे त्या BRSला तिथंच कसं रोखायचं यावरची स्ट्रॅटेजी जी आहे ती ठरवावी लागणार आहे. पण तेलंगणामध्ये BRSचा झालेला पराभव हा केवळ तेलंगणासाठी महत्त्वाचा आहे, काँग्रेससाठी, राष्ट्रीय काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे असं नाही, तर लोकसभेच्या दृष्टीने तो महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाचा आहे. कारण गेल्या वेळेला MIM आणि वंचितनं जी 7% मतं घेऊन 10 ते 12 लोकसभेच्या जागांवरती त्याचा प्रभाव पाडला आणि 10 ते 12 जागा लोकसभेमधल्या आघाडीच्या कमी झाल्या, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या, तशाच पद्धतीचं रिपिटेशन जे आहे ते 2024च्या निवडणुकीमध्ये होणार की काय. BRSच्या प्रभावामुळे इथंही पुन्हा शेतकरी असतील, दलित असतील, मुस्लिम असतील या मतदारांमध्ये विभाजन होणार की काय, अशा पद्धतीची भीती जी आहे ती काँग्रेस नेतृत्वाला, इथल्याही काँग्रेस नेतृत्वाला वाटत होती. ती भीती काहीशी कमी झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामधला जो आधी आपल्याला कल्पना आहे की एकूण हैदराबाद संस्थान एक होतं, मराठवाडा जो होता तो हैदराबाद निजाम संस्थानाला जोडलेला होता. या दोन्ही राज्यांमध्ये किंवा तेलंगणा आणि तेलंगणाच्या बॉर्डरवरची जी गावं आहेत किंवा जी शहरं आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती प्रभाव आहे निजामाच्या राजवटीचा आणि त्यामुळे त्यांची जीवनशैलीसुद्धा समान आहे, एकमेकांमध्ये असलेले व्यवहार समान आहेत. अगदी नांदेड असेल किंवा बीड असेल किंवा परभणी असेल या भागामधून मोठ्या प्रमाणावरती, हिंगोलीमधून मोठ्या प्रमाणावरती उपचारासाठी असेल, व्यापारासाठी असेल, नोकऱ्यांसाठी असेल, मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत ते हैदराबादला जातात मुंबईला येण्याऐवजी, कारण त्यांना हैदराबाद जास्त जवळ पडतं. अगदी नांदेडपासून 200 ते 250 किलोमीटरवरती हैदराबाद आहे. मुंबईपेक्षा त्यांना तिथला व्यवहार जास्त जवळचा पडतो. त्यामुळं BRS आणि TRSचं महत्त्व जे आहे ते त्यांच्या लेखी जास्त होतं. त्यांना तो जो मतदार आहे किंवा तो जो नेता आहे तो सर्वात जवळचा वाटू शकत होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलंगणामध्ये जरी तेलुगू भाषा असली तरीसुद्धा ज्या पद्धतीनं ज्या फ्लुएंटली BRSचे नेते KCR हिंदीमधून संवाद साधत होते, तर ती हिंदी भाषासुद्धा मराठवाड्यातल्या पट्ट्याला जास्त जवळची आहे. कारण की निजामाच्या राजवटीमुळे तिथल्या लोकांमध्ये हिंदी शब्दांचा वापर जो आहे तो सुद्धा जास्त आहे. शेतकऱ्यांसाठी ज्या योजना असतील किंवा एकमेकांवरचं अवलंबित्व असेल यासाठी सुद्धा BRS महत्त्वाचं होतं. त्यामुळेच लोकांना तो पर्याय वाटू शकत होता किंवा वाटला असता जर उत्तम उमेदवार दिले असते, त्यांना उत्तम रिसोर्सेस पुरवले असते, जर त्यांना उत्तम एक बॅकिंग दिलं असतं, तर मात्र काँग्रेसची मोठी अडचण झाली असती. आणि काँग्रेसची जी परंपरागत वोट बँक आहे, जी वोट बँक दलित, मुस्लिम किंवा मिडल क्लासची वोट बँक आहे, त्याच्यावरती मला असं वाटतं की BRSने मोठा प्रभाव पाडला असता. तो प्रभाव जो आहे तो BRSच्या तेलंगणातल्या प्रभावामुळे महाराष्ट्रातल्या जनतेवरती आता तो प्रभाव पाडणं जे आहे त्याला मर्यादा येतील आणि त्या मर्यादांमुळेच मला असं वाटतं की काँग्रेसचं इथलं काम आता सोपं झालेलं आहे. BRSच्या एंट्रीने भाजपचं जे काम सोपं झालेलं होतं किंवा भाजपला एका प्रकारे इथल्या मतांमध्ये विभाजन करण्यासाठी एक प्लेअर मिळालेला होता, आता त्यासाठी एक नवीन प्लेअर शोधावा लागेल, एक नवीन समीकरण बसवावं लागेल आणि ते नवीन समीकरण काय असणार याकडं आता महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास जरी काँग्रेसच्या नेत्यांनी, महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोकळा श्वास सोडलेला असला तरीसुद्धा आव्हान संपलेलं नाही आहे, आव्हान कायम आहे. मात्र त्याची तीव्रता जी आहे ती तीव्रता कमी झालेली आहे. BRSचा पराभव महाराष्ट्राच्या नेत्यांच्या, काँग्रेस नेत्यांच्या, शरद पवार गटाच्या, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पथ्यावर पडलेला आहे. तेलंगणामध्ये BRSचा पराभव
हा एका प्रकारे यांना मोकळा श्वास घेण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे. मात्र आता भाजप आता नवीन प्लेयर्सच्या शोधात असणार यामध्ये शंका नाही, कारण की जोपर्यंत या मतांमध्ये किंवा सेक्युलर मतांमध्ये फूट पडत नाही, काँग्रेस NCP या दोघांचा जो परंपरागत मतदार आहे त्यांच्यामध्ये फूट पडत नाही, तोपर्यंत मोठ्या प्रमाणावरती मतांची टक्केवारी भाजपच्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या लोकांची वाढणं जे आहे त्याचं आव्हान जे आहे ते कायम राहणार आहे. त्यामुळे आता नवीन पर्याय कुठला समोर येतो, पुढच्या 4 महिन्यामध्ये इथली गणितं कशी बदलतात, KCR यांचं महाराष्ट्रावरती किती लक्ष राहतं, ते त्यानंतरसुद्धा महाराष्ट्रामध्ये BRSला सक्रिय ठेवतात का, या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे. त्याशिवाय MIM आता महाराष्ट्रामध्ये काय रोल प्ले करणार ते सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण गेल्या निवडणुकीमध्ये जेवढा त्यांचा प्रभाव होता तेवढा प्रभाव या निवडणुकीमध्ये किंवा या काळामध्ये त्यांचा दिसून येत नाही आहे. त्यामुळं या सगळ्या गणितांवरती आपलं लक्ष असणार आहे. आत्ताचं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.